दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं सोनम वांगचुक यांना जे आहे ते उपचारासाठी सरकारनं ताब्यात घेतले आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी ते उपोषण जे आहे ते कंटिन्यू केले आणि आपण बघतोय अभिजित दिपके यांचे आईवडील आपल्यासोबत आहेत। खरं तर या सगळ्या प्रकारामुळे ते व्यथित झालेत, त्यांना काळजीसुद्धा वाटते। अभिजित दिपके यांची आई माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, जवळपास गेल्या महिनाभरापासून अभिजित उपोषण करते, काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया काय चांगलं होतं। आता 20 तारखेपर्यंत म्हटलं सॉल्व्ह होईल सर्व काही, तर यांनी आज स्वरांना उचलून नेलं, त्याच्यामुळं तो मग आमरण उपोषणला बसला। हे चुकीचं केलं ना सरकारने। 2 दिवस जाऊ द्यायचे होते, 20 तारखेच्या नंतर काय निर्णय घ्यायचा होता त्यांनी घ्यायला पाहिजे होतं। आपण बघतोय देशभरातील नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अभिजित लढतोय, खरं तर सरकार दखल घेत नाही असं वाटतं यावं। हो ना, सरकार तर दखल घेतच नाही आहे ना। आणि चला बाबा, अभिजितचे काही भाऊ बहीण नाही आहे, त्याच्यात कोणी नाही आहे, अभिजित दुसऱ्याच मुलांसाठी करायला लागला ना। चला बाबा, त्याचं जर कोणी असतं जवळचं, त्यांनी कोणी आत्महत्या केल्या असत्या, तर तसंही कोणी नाही ना। त्याचे सर्व दुसरे समाजाचे आत्महत्या वगैरे करणारे, तरी तो धडपड करतोय ना। आज 2 महिने झालं तो परेशान आहे, 6 जूनपासनं। आज त्याचा घरात देखील अर्धा तास, त्या दिवशी 6 जूनला होता तर अर्धा तासच थांबला घरामध्ये। तो एवढा जर करायला लागला तर आज सरकारने असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजेत, उचलून न्यायला नव्हतं पाहिजे सरांना। आणि सरांनी सांगितलं होतं ना, मला 20 तारखेपर्यंत काही होणार नाही आहे, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून। मग तरी सरकारने असं काही त्यांना उचलून नेलं, हे चुकीचं केलं त्यांनी। आई म्हणून तुम्ही व्यथित झाल्यात, सरकारला काय सांगायचं काय? सरकारला एवढं सांगायचं की त्यांनी मानायचं होतं लेकरांचं। एवढं एक शब्द येतं, त्यांना जरी लेकरं असतं ते त्यांनी ऐकलं नसतं का? हट्ट एक पुरवायचा होता त्यांच्या लेकरांचा। कधी बोलणं झालं होतं अभिजितसोबत? आज काय बोलणं झालं? नाही, आज नाही बोलणं झालं। त्याचे पप्पा त्या दिवशी ॲडमिट होते, गेल्या शनिवारी बोलणं झालेलं आहे। तर त्या दिवशीच कॉल केलेला होता, तेव्हापासून त्यांनी कॉल वगैरे काही केला नाही। जीव लागत नाही, व्यथित झाल्यात? हो ना, मग आता जीव कसा लागेल ना? तो आमरण उपोषणला बसलेला आहे आणि जीव कसा लागेल? आज सरांना नेलं सकाळी, उद्या त्याला कदाचित नेलं तसं तर आम्ही काय करणार आहे? त्यांना सकाळी आज सरांना झोपेत असल्यासारखंच घेऊन गेलेत ना। आणि त्याला जर उद्या नेलं तसं आम्ही काय करणार सांगा ना? सरकारला आम्ही काय म्हणून न्याय मागणार आहे? अभिजित दिपकेंच्या आई आपल्यासोबत होत्या। खरं तर या सगळ्या गोष्टीमुळे त्या चिंतित आहेत। अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, अभिजित जे आहे ते गेल्या महिनाभरापासून लढतोय आणि आज जे आहे ते अशा पद्धतीनं हे आंदोलन कुठंतरी मोडीत काढलं जातं असं सुद्धा आरोप होतोय। नाही नाही, तुम्ही असा कसा काय प्रश्न विचारता? आरोप आम्हाला कसं काय म्हणता की आरोप आहे? आमचा आरोप थोडाच आहे त्याच्यावर। तुमचा आरोप नाही, म्हणजे अभिजित दिपके असं म्हणतात की मारहाण झाली, आमचं आंदोलन मोडीत काढण्यात येतं असं म्हणतोय मी। हो ना, त्यांना ते उचलून नेलं आहेत, आंदोलन ह्यांनी चिरडून टाकले। ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते। आत्तापर्यंत कुठलीही तिथं हिंसा झालेली नाही। भरपूर जनतेचा त्यांना पाठिंबा होता। तिथं त्यांना सर्व सोयी वगैरे सर्व समाज दिल्लीमधला आणि आजूबाजूचा सर्व समाज त्यांची काळजी घेत होता। तर ह्यांनी असं अचानक त्यांना उचलून न्यायची काय गरज नव्हती। काय त्यांचं म्हणणं होतं ते तिथं कोणीतरी त्यांचा प्रतिनिधी पाठवायचा असता, त्यांच्याशी चर्चा करायची असती। ही हुकुमशाही झाली ना। मग त्यांनी उचलून का नेलं? त्याला काय कारण आहे बा उचलून न्यायला? त्यांनी काय केलं होतं सोनम वांगचुकनी? तो त्या उपोषणाच्या आणि ह्यांनी काय त्यांना असं सोनम वांगचुक सरांना ते काय एवढे वेडे नव्हते काय? असं त्यांना काय अक्कल नव्हती का की हा म्हणेल उपोषणाला बसा? त्यांना काहीतरी आहे ना, ते मोठे सायंटिस्ट आहेत। त्यांनी काहीतरी देशाचा विचार केला असेल, देशाचा मुलांच्या शिक्षणाचा विचार केला असेल, म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला होता। तर ह्यांना असं वाटायचं होतं की त्याला उचलून नेलं म्हणजे हे आंदोलन संपून जाईल, म्हणून तर सोनम सरांना त्यांनी उचलून नेलेलं आहे तिथून आणि यांचं आंदोलन यांना मोडून काढायचं आहे। त्याच्यासाठी हा सर्व कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। पण मला एकच म्हणायचं आहे की जसं तो इतर सर्वांच्या विद्यार्थ्यांसाठी करत होता, तो त्याच्या स्वतःसाठी काहीच नव्हतं, तसं त्याला चांगली जॉब भेटत होता अमेरिकेमध्ये। मी सुद्धा सांगितलं होतं त्याला की तू इकडे येऊ नको, इथे काय वातावरण चांगलं नाही, गढूळ वातावरण झालेलं आहे भारतामधलं, काहीच बरोबर नाही आहे इथे। राम मंदिरसुद्धा सोडलं नाही तर इतर माणसाची काय चिंता आहे इथे? त्याला येऊ नको म्हणलं होतं मी इकडे, पण त्यांनी ऐकलं नाही आहे। त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं त्यांनी सांगितलं की पप्पा म्हणे 2.25 कोटी लोकांनी मला सांगितलं की तिथं बसून तू काय करतो आहे? इथं ये आणि इथं येऊन तुला काय बोलायचं ते बोल, असं हवेत बोलू नको। म्हणून त्या भावनेच्या भरात तो इथे आला आहे आणि ते त्यांच्या मागणीसाठी लावून धरले। त्यांनी चुकीचं काय केलं? शिक्षण मंत्रीच्या राजीनाम्याची मागणी होती, मात्र सरकारचा कुणीही प्रतिनिधी यावर बोलत नाही। काय सांगायचं सरकारला? नाही, सरकारला मला काय सांगायचं नाही। नरेंद्र मोदी मनुष्य प्राण्यातील या एका व्यक्तीला देवाने सुबुद्धी द्यावी की विद्यार्थ्यांचं त्यांनी ऐकणं काय ते ऐकण्याची ही सुबुद्धी द्यावी। बाकी याच्या व्यतिरिक्त मला काय सांगायचं नाही। मी पण तेच म्हणतोय, शेवटी न्यायालय टिप्पणी करतं, नंतर उपचारासाठी दाखल केलं जातं, मात्र सरकार म्हणून पुढे येणं गरजेचं होतं कोणतरी।
हे सरकारला तुम्ही विचारायला पाहिजे, मीडियाने विचारायला पाहिजे की त्यांना म्हणजे नाही माझे वडील म्हणून काय भावना असणार आहे. वडील म्हणून काय कोणाला मुलाची चिंताच वाटणार ना. मला जशी माझ्या मुलाची चिंता वाटते तशी नरेंद्र मोदीला त्यांच्या विद्यार्थी हे मुलं म्हणून त्याला चिंता वाटायला पाहिजे. याच्यात गैर काय आहे. आणि वडील मुलाची चिंता नाही करणार तर कोण करणार आहे. आपण बघतोय ज्या पद्धतीनं उपोषणाचे दिवस वाढत होते त्या अनुषंगाने जे ते महाराष्ट्रातून सुद्धा वेगवेगळ्या पक्षांचा पाठिंबा मिळत होता, त्या अनुषंगाने ही कारवाई केली असं वाटतं का? नाही भिण्याचं कारण काय. आणि हे काय असे जन्माचा त्यांच्या बापासाठी खुर्ची थोडीच आहे ती. किती वर्ष तिथंच राहणारी लोकशाही आहे. 5 वर्षानंतर सर्व सत्तापालट होत असतात. हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. मग यांना एवढा अग्रेसिव्ह आणि त्या खुर्चीचा मोह नसायलाच पाहिजे होता. एखाद्या मंत्र्याला काढलं असतं तर काय यांचं काय मंत्रिमंडळ थोडंच कोसळलं होतं. आणि त्यांनी अशी मागणी नव्हती केली ना की त्या मंत्र्याचा जिम्मेदारी घ्यावा राजीनामा द्या, एवढंच मागणं होतं त्यांचं. इथं दुसरं काय मागणं होतं? काहीच मागणं नव्हतं. आणि बाकी जसं कोणाचा ॲक्सिडेंट झाला की हे भरपाई देतात. शेतकऱ्यांचं पीक पावसामुळं खराब झालं तर भरपाई देतात. कुठं दरड कोसळून माणसं मेले तर त्याची भरपाई देतात. जसं त्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर लीक झाल्यामुळं आत्महत्या केली, त्यांच्यासाठी त्यांनी कॉम्पेन्सेशनची मागणी केली होती की 1-1 कोटी द्यावं. त्याने काय स्वतःसाठी मागणी केली होती का? या गोष्टीचा समाजाने सुद्धा विचार करायला पाहिजे की ज्या समाजांच्या मुलासाठी तो तिथं बसलेला आहे, समाजाने सुद्धा सरकारला विचारायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा रस्त्यावर यायला पाहिजे या गोष्टीसाठी. तो काय स्वतःसाठी हे कळत नाही. काका, खरं तर सुरुवातीपासून तुम्ही अभिजितांना सल्ला दिला होता की या सगळ्या गोष्टीत पडू नको. आता तुम्ही आंदोलनात सहभागी होणार आहात का? हो, मी उपोषणाला जाणार आहे. तिथं मी पण बसणार आहे. आता कारण मला एकुलता एक मुलगाच आहे. तो जर उपोषणाला बसला तर मग मी इथं बसून काय करणार आहे. मला काय दुसरा मुलगा नाही आहे. त्याच्यासोबत मी पण उपोषणाला बसणार आहे. काका, तुम्ही पण जाणार आहे? हो, मी पण जाणार आहे ना. लेकराच्या मागे तर निघावंच लागणार आहे ना. सरकारला जरी काळजी नाही पण आम्हाला आमच्या लेकराची काळजी आहे ना. म्हणजे आता थोडक्यात आई वडिलांनी सुद्धा अभिजितला सल्ला दिला की तू लढ, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. नाही, सल्ला देण्यापेक्षा सरकारने ती वेळ आणली ना. तीच वेळ आणली ना. आज त्यांची 20 तारीख उद्याची होऊ द्यायची होती. मग काय निर्णय घ्यायचा होता तर सरकारने घ्यायला पाहिजे होता. चांगलं आंदोलन चाललं होतं ना. सर्वजण येऊन भेटून चाललेले होते का. पोरं काही शिवीगाळी देत नव्हते का, काही वाईट घोषणा करत नव्हते. सुरळीत चालू होतं ना. मग सरकारने आज त्यांना उचललं नसतं ते पुढचं पाऊल थोडीच आलं असतं. पाठिंबा द्यायचं कारण काय म्हणजे आता हेच आहे ना की लेकरू आपलं उपोषणला बसलंय ना. त्यांनी असं काही ती घटना नसती घडली तर कशाला तोही बसला असता आणि हे प्रकरण वाढलंही नसतं ना. निश्चित आपण बघतोय अभिजित दिपके यांचे आई वडील आपल्यासोबत होते, ज्यांनी या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपले संवाद साधला आहे. आणि आम्ही सुद्धा अभिजित दिपकेच्या उपोषणात सहभागी होणार आहोत. सरकारनं आमच्यावरती वेळ आणली आणि जे ते नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्यांनी आव्हान केले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, वाळूज, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.